विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गीते सर. आज आपण बघणार आहोत आपला पेपर नंबर 74 शाई करिअर अकॅडमीचा 74च्या पेपरचं सोल्युशन. तर पेपरचं सोल्युशन बघत असताना प्रश्न क्रमांक 51 पासून आपला गणित आणि बुद्धिमत्ता विभाग सुरू होत आहे. तर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आपला सर्वप्रथम गणिताचं बघूया आपण. तर 48 आणि 72 यांचा मसावी काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, मसावी हा लक्षात द्या, मसावी हा 48 आणि कोणाचा 72चा मसावी काढायचे. आता मसावी काढत असताना अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येला 48ने आणि 72ने भाग जातो. आता बघा 6ने भाग 48ला जातो, 72ला जातो. 9ने 72ला जातो, 48ला जात नाही. 12ने 48ला पण जातो, 72ने पण जातो. म्हणजे भाग जाणारी संख्या कोणती आहे? 6 पण आहे, 12 पण आहे. आता 6 पेक्षा मोठी कोण आहे रे? 12. आता 12 पेक्षा मोठी कोण आहे? 24. मग ह्या तिन्ही संख्येनं या दोन्ही संख्येला भाग जातो. मग यापैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर कोणती आहे? 24. मग 48 आणि 72 यांचा मसावी किती? तर याचं उत्तर येतं किती? 72. आता काढायचं कसं? तर त्यावर आपण बघू उत्तर कसं काढायचं. तर 48 आणि 72 यांचा एलसीएम काढायचा आहे. याचं एलसीएम काढत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, या संख्येला कमीत कमी कोणत्या संख्येने भाग जातो? तर लक्ष द्या, आपल्याला संख्या दिल्यात कोणत्या? 48 आणि काय? 72 यांचा आपल्याला काढायचं आहे एलसीएम. मग आता एलसीएम काढत असताना याला भाग द्यायचे. कशाने भाग द्यायचे? यापैकी मोठ्यात मोठी संख्या 6ने, आपण 6ने भाग देऊ. चला, दोन्ही संख्येला 6ने भाग. 6 8 48, 6 1 6, उरले किती? 1, 6 2 12. आता भाग कितीने जातो? 4ने. 4ने भाग दिला तर 4ने जर भाग दिला तर काय येतो? 4 2 8, 4 त्रिकम 12. मग सामायिक अवयव कोणते कोणते येतं? 6 आणि 4. मग 6 आणि 4 या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो? मसावी. म्हणून याचं उत्तर काय येतं? 24. पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर किती येतं? 4. किती येतं? पर्याय नंबर 4. चला, त्यानंतरचा क्वेश्चन बघू विद्यार्थी मित्रांनो. 5 भागिले काय आहे? 125. आता 5 छेदामध्ये 0 पॉईंट काय रे? 125. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटच्या नंतर 3 संख्या असल्यामुळं 3 शून्य वर वाढवायचे आणि हा पॉईंट कटला. काय राहिलं? 125. आता भाग जातो कशाने? 25ने देऊ आपण. 25 5 125, 25 2 किती? 50. झाले काय वरी? 200. काय झाले? 200 झाले. 200. मग त्या 200ला पुन्हा 5ने भाग द्यायचे. 5 1 5, 5 4 20, शून्याला 0. म्हणजेच त्याचा भागाकार काय येतो? पर्याय नंबर किती येतो? पर्याय नंबर किती येतो? 1. त्याचं उत्तर काय ते? 40. पर्याय नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15% दराने 3 वर्षाचे व्याज किती होईल? मुद्दल किती आहे? 1600. मग याला सोडवायचं आहे कसं? लक्ष द्या. 1600 गुणिले व्याजाचा दर किती? 15 गुणिले मुदत किती वर्ष आहे? 3 वर्ष. याला भागिले काय करायचे? 100. मग 100 भाग दिला. हे 2 0 कॅन्सल. 16ने 15 सोबत गुणाकार करा. 16 5 80, 80ला 0, हातचे आले 8. 16 1 16, 16 आणि 8 किती? 24. 240 गुणिले किती? 3. 240 गुणिले 3. मग आता शून्याला 0 ठेवा. 24 त्रिक किती? 72. म्हणून याचं सरळ व्याज म्हणजेच 3 वर्षाचं 15% दरानं 3 वर्षाचं व्याज किती होईल? 720 रुपये. असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 2 आहे. काय आहे? पर्याय नंबर 2. चल लक्ष द्या, पर्याय नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन 650 रुपयाचे काय दिलं आपला? 650 रुपयाचे 12% म्हणजे किती? आता 650चं 12% काढायचे आपल्याला. मग 650 गुणिले 12 भागिले काय तर 100. हा 1 0 कॅन्सल. 5 भाग देऊ आपण. 5 2 10,
5 एक 5, 1 उरला, 5 त्रिक 15, 2 एक 2, 2 सख्खे 12, 13 गुणिले 6 किती 78, 13 किती 78. असा पर्याय नंबर किती आहे 3. याचं उत्तर काय तर पर्याय नंबर 3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रुपयातून किती रुपये उरतील. तर याला विद्यार्थी मित्रांनो 22.65 गुणिले 5 सर्वप्रथम याचा गुणाकार करून घ्यायचा. तर याचा जर गुणाकार केला तर काय येतो 22.65 गुणिले 5 गुणाकार करून घ्या. 5 5 25, 25ला 5 हा 4 2, 5 सक 30, 5 सक 30, 30 आणि 2 32, 32ला 2 हा 4 3, 5 2 10, 10 आणि 3 13, 13ला 3 हा 1, 5 2 10 आणि 1 किती 11, 113 पॉईंट किती 25. मग या कापडाचे पैसे होतात 113 रुपये 25 पैसे. मग 125 पैसे होतात. याचा अर्थ आता लक्ष द्या, इथूनच उत्तर कळून जातं, वजाबाकीसुद्धा करायचे नाही. 150 रुपयातून 113.25 रुपये मायनस केले म्हणजेच जवळपास किती रुपये रे 14 रुपये मायनस करायचे. मग 14 मायनस केल्यावर काय उरतात रे 36. असा पर्याय कुठे आहे 36 75 किंवा 25 आहे तर 100 होण्यासाठी किती कमी आहेत 75. मग पॉईंटच्या नंतर 75 असा पर्याय कुठं आहे पर्याय नंबर किती आहे 3. म्हणून याचं उत्तर किती येतं पर्याय नंबर 3 65 पॉईंट किती 75. किती रुपये 65.75. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, 1280 रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा आला तर त्या साडीची किती रुपयास विकली असावी, म्हणजे विक्री किंमत काढायची. खरेदी किंमत आणि विक्री किंमत लक्ष द्या, त्याच्यावर तोटा झाला असेल तर लक्ष द्या 100 रुपये जर खरेदी असेल आणि 80 रुपये जर विक्री असेल तर 20 रुपये काय होतो तोटा. आपली साडी खरेदी आहे, खरेदी किती रुपयाची आहे 1280 रुपयाची, तर तिची कोणती किंमत काढायची विक्री किंमत. मग तिरपा गुणाकार करायचं 1280 गुणिले 80 भागिले किती रे 100. मग आता हा एक शून्य कटला, हे 100चे 2 शून्य कटले. मग आता बघा लक्ष द्या 128 गुणिले किती करायचे 8, 128 गुणिले 8. तर विद्यार्थी मित्रांनो 8 जर 8ला गुणलं तर 8 काय येतं 64. 64 म्हणजे संख्येच्या एकक स्थानी काय येतो रे 4 येतो. तर आपल्या उत्तरामध्ये संख्येच्या एकक स्थानी 4 कुठं आहे तर याचं उत्तर येतं पर्याय नंबर किती 3. तर विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट कसं उत्तर काढता येतं याच्यावर थोडं लक्ष द्या. तर शॉर्टकट उत्तर काढण्याचं करा, पूर्ण उत्तर तर कोणीही सोडवू शकतो पण कमी वेळामध्ये कसा वेळ आपला बचत होईल यावर थोडं लक्ष द्या. तर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना शॉर्टकट पद्धती शिकण्यासाठी खूप चांगली संधी आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत चला आणि त्यामुळे काय होतं आपल्याला एका मार्कामधून आपले 5-10 सेकंद जर कमी झाले तर आपल्याला वेळेमध्ये व्यवस्थित आपल्याला पेपर सोडवता येतो न ताण घेता. जर तुम्ही पेपरला जर समजा कितीही प्रश्न विद्यार्थी अवघड असू द्या सोपे असू द्या कोणीही पेपर पूर्ण सोडवण्याचाच प्रयत्न करत असतो, पण त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते वेळेचं मॅनेजमेंट. आपण प्रश्न किती लवकर आणि अचूक सोडवतो याला महत्त्व आहे. आपण कमी वेळामध्ये चुकीचं उत्तर सोडलं आणि पुन्हा तेवढ्याच वेळेमध्ये पुन्हा तेच उत्तर सोडलं तर आपला 2 वेळा वेळ वाया जातो. त्यासाठी वेळ वाया न जाता आपण कमी वेळेत आणि अचूक शांतपणे उत्तर सोडायचे. तर अशा टेक्निक आपल्या शिकण्यासाठी आपल्या गीते सर संघर्ष कर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत कळवा, म्हणजे आम्हाला त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचं खूप मोलाचं योगदान असेल. चला त्यानंतरचा क्वेश्चन बघू विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 56 झाला. प्रश्न क्रमांक आता बघायचे आपल्याला प्रश्न क्रमांक 57. एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर आणखी 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आता आपल्याला खड्डे खोदायचे होते किती 8, किती तास लागले 2 तास लागले आणि आणखीन 2 खड्डे खोदायचे असतील तर त्याला किती वेळ लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो उत्तर बघा, पर्याय 20 मिनिट, 25 मिनिट, 28 मिनिट आणि 30 मिनिट. वेळ मिनिटामध्ये दिला आहे त्यामुळे 2 तासाचे मिनिट करून घ्या. 2 तासाचे मिनिटं किती होतात 120. बघा लक्ष द्या 120 मिनिटात आपण खड्डे किती खोदणार आहे 8.
मग आपल्याला आणखीन नव्याने किती खड्डे खोदायचे आहेत? 2 खड्डे खोदायचे आहेत. तुम्ही 120 मिनिटात 8 खड्डे खोदले म्हणजे एका खड्ड्याचा आपल्याला काय भेटणार आहे इथं? वेळ भेटणार आहे. मग आपल्याला किती खोदायचे? 2. म्हणून याला गुणिले किती घेऊ शकतो आपण? 2. मग 2 गुणाकार करायचे आहे 120ला आणि 8 भाग द्यायचे आहे. आपण 8 भाग देऊ. 8 कुणीकडे भाग देऊ? इकडे देऊ. 2 1 2, 2 चौक 8, 4 1 4, 4 त्रिकम 12. म्हणजेच 2 खड्डे खोदण्यासाठी किती मिनिट लागतात? 30 मिनिटं. एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला उत्तर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 58 बघू आपण. प्रश्न क्रमांक 58. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब आणि 20 सेंटीमीटर रुंद म्हणजे चौरस आकार 20 बाय 20ची फरशा मापाच्या किती बसतील? आपल्या फरशा काढायची. मग फरशा काढत असताना आपल्या रूमचं अंतर दिलं आहे मीटरमध्ये आणि फरशीचं अंतर दिलं आहे सेंटीमीटरमध्ये. मग सर्वप्रथम आपल्याला ह्या दोन्हीची एकक काय करावं लागतील? समान. मग एकक जर समान करायचे असतील तर आपल्याला माहीत पाहिजे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. काय असतं? 1 मीटर म्हणजेच काय असतं रे? 100 सेंटीमीटर. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं CM. बरोबर आहे? 1 M बरोबर. तर आपल्याला सर्वप्रथम 600 मीटरचं आपला काय काढावं लागेल? काय काढावं लागेल? सेंटीमीटर काढणं. मग 6 मीटर असेल तर ते काय होईल? 600 सेंटीमीटर गुणिले 4 मीटरचं काय होईल? 400 सेंटीमीटर भागिले फरशी 20 बाय 20ची आहे म्हणून 20 गुणिले किती? 20. आता हे 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले, बेदोनी 4, बेदोनी 4 कटले. फरशा किती राहिल्या रे? 600. असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 1. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अशा शॉर्टकट पद्धतीने उत्तर येतात तर तुम्ही बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल प्राध्यापक गीते सर. कळतंय? चला, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. चल लक्ष द्या. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. आणि ब मिळून तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम एकटा ब किती दिवसात पूर्ण करेल? मग एकट्या बला ते काम करायचे विद्यार्थी. तर दोघांच्या कामातून एकाचं काम मायनस केलं की दुसऱ्याचं काम येत असतं. तर या प्रश्नाला सोडवायचं कसं? तर लक्ष द्या. अंशामध्ये दोघांचा गुणाकार करायचे. अंशामध्ये दोघांच्या कामाच्या दिवसांचा गुणाकार 12 गुणिले किती? 8 आणि छेदामध्ये 12 मायनस काय करायचे आपल्याला? 8 करायचे. मग याला पुढच्या स्टेपमध्ये सोडू. 12 गुणिले 8 भागिले दोघांची वजाबाकी काय येते? 4 येते. 12 म्हणून 8 गेले 4. मग 4 ना अंशात भाग द्या. 4 1 4, 4 2 8 आणि 12 गुणिले 2 किती येणार आहे उत्तर? 24. मग ते दुसरा व्यक्ती किती दिवसात काम करतो? 24 दिवसात. याचं उत्तर आहे पर्याय नंबर किती? 3. बघा लक्ष द्या. याचं उत्तर येतं पर्याय नंबर किती येतं? 3. तर याचं उत्तर आहे एकटा कोण? ब ते काम किती दिवसात करतो? 24 दिवसात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एक टेबल 863 रुपयास विकल्यावर एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. ज्यावेळेस नफा होतो ना त्यावेळेस जर आपल्या विक्री किमतीतून खरेदी किंमत जर मायनस केली असेल तर त्यावेळेस काय भेटतो आपल्याला? नफा. आणि जर खरेदी किमतीतून विक्री किंमत जर मायनस करत असाल तर त्यावेळेस काय भेटतो? तोटा. मग नफा आणि तोटा यांचं प्रमाण सारखं आहे. प्रमाण सारखं असल्यामुळं आपल्याला या दोघातल्या फरकातला काय करायचे? 2 न भाग द्यायचे. कारण की फरक कसा आहे? दोघाचा सारखा आहे. नफ्याचं आणि तोट्याचं प्रमाण कसं आहे? सारखं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही किमतीतून किमतीची वजाबाकी करायची. 863 मायनस 631 काय? 631 वजाबाकी करा. 3 मधून 1 गेला काय राहिले? 2. 6 मधून 3 गेले किती राहिले? 3. इथं 8 आहेत. 8 मधून किती गेले? 6 गेले काय राहिले? 2. याला भागिले काय करायचे? 2. आता भागिले 2 का करायचे? तर लक्षात द्या. नफा किती आहे? 1 भाग आणि तोटा काय आहे? 1 भाग. म्हणजेच जेवढा नफा तेवढाच काय आहे? तोटा. दोघांचं प्रमाण कसं आहे? सारखं. सारखं असल्यामुळे आपल्याला एकाच एक रेशो घ्यायचे. याला भाग द्या. 2 1 2, 2 1 2. इथं 2 1 2 आणि 1 उरला 2 सकम 12.
म्हणजेच 116 रुपये त्याला नफा झाला आहे आणि 116 रुपये त्याला काय झाला आहे, तोटा झाला आहे. मग आपल्याला काय करायचे? तर त्याची जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर, मग खरेदी किंमत त्या टेबलाची काढायची असेल तर आपला तोटा झालाय, किती झालाय? 116 रुपये आणि नफा पण झालाय 116च रुपये. मग तोट्याच्या किमतीमध्ये जर 116 मिसळले तर काय भेटते? खरेदी किंमत आणि नफ्याच्या किमतीतून 116 जर मायनस केले तरी सुद्धा काय भेटते? खरेदी किंमत. तर आपण तोट्याच्या किमतीमध्ये आपण नफा टाकू म्हणजे आपली खरेदी किंमत लवकर समजून जाईल. बघा 631 प्लस 116 प्लस करा. 6 आणि 1 7, 3 आणि 1 4 आणि 6 आणि 1 7. उत्तर आहे 700 किती? 47. काय येतं? 747. पर्याय नंबर किती येतो? 3. आता तोच प्रश्न जर तुम्ही 863 मधून 116 जरी मायनस केले तरी उत्तर काय येतं? 747. तर तुम्ही त्या पद्धतीने पण सोडून बघू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, लक्ष द्या. 568 गुणिले 35 आणि 65 गुणिले 568 दोन्हीकडे पण कॉमन कोण आहे? 568. मग 568 कॉमन असेल तर विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांची गुणाकार करायचे, गुणाकार करून काय करायचे? बेरीज. मग आपण काय करू? सर्वप्रथमच काय करायचे आपल्याला? कॉमन काढून घेऊ आणि बेरीज करू. बघा 568 जर आपण कॉमन काढला तर कंसामध्ये 35 आणि 65 यांची बेरीज करा. काय येते? 100. मग याचा सोबत गुणाकार असल्यामुळं 568 गुणिले 100 केलं तर 568 100 असा जर गुणाकार केला तर 56,800. पर्याय नंबर किती येतो? 4. बघा याला जास्त काही वेळ लागत नाहीये. टेक्निकनं थोडा अभ्यास करा. टेक्निकली अभ्यास केला तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर यशस्वी होऊ शकता. तर टेक्निकचा अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये शिक्षक खूप आहेत, विद्यार्थी पण खूप शिक्षक आहेत, शिकवणारे आहेत, शिकणारे आहेत, पण टेक्निक महत्त्वाचे आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये टेक्निकली कसं तुम्ही लवकर पुढे जाऊ शकता याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. चला त्यानंतरचा क्वेश्चन बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 62 काय आहे? प्रश्न क्रमांक चला मागील वर्षी एका गावातील 7वीच्या विद्यार्थ्यांची संख्या 312 होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 310. बघा 312 पैकी 310 उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झाले म्हणजेच पास झाले, म्हणजे 2 नापास झाले, ते घरी गेले, सोडून द्या आता. बरोबर आहे. त्यानंतर त्यातील फक्त किती? 220 विद्यार्थ्यांनी 8वीत प्रवेश केला. किती विद्यार्थ्यांनी केला? किती विद्यार्थ्यांनी? 220 विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. बघा एका गावातील 7वीच्या विद्यार्थ्यांची संख्या 312 होती. 312 पैकी 310 लोक उत्तीर्ण झाले, पास झाले, 2 नापास झाले. मग 310 पैकी त्यातील फक्त 220 विद्यार्थ्यांनी 8वीत प्रवेश केला. बाकीच्यांनी शाळा सोडली. तर शाळा सोडणाऱ्यांचे शेकडा प्रमाण किती? आता विद्यार्थी मित्रांनो, शाळा सोडणाऱ्याचं शेकडा प्रमाण काढायचे. पर्याय तर असे आहेत: 29.75, 29.3, 29.82 आणि 29.5. म्हणजेच आता उत्तर काढायचे कसं? तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. याला सोडवत असताना सर्वप्रथम व्यक्ती किती होते? 312. किती? 312. 312 मधून 310 लोकांनी पास झाले. म्हणजेच व्यक्ती आता राहिले किती? 310. 310 पैकी 220 लोकांनी काय केले रे? शाळेत प्रवेश केला. म्हणजे प्रवेश किती विद्यार्थ्यांनी केला नाही? 310 मधून 220 गेले, राहिले किती? 90. मग आता 310 म्हणजे 100%. किती टक्के? 100%. तर 310 म्हणजे 100%. तर 90 म्हणजे किती टक्के? तुम्ही असं सुद्धा काढू शकता. मग आता 100 गुणिले 90 गुणाकार काय येतो रे? 900. सर काय येतो? 9000. किती हजार? 9000. 9000 ला कितीनं भाग द्यायचे? 310 ने. हा एक शून्य, हा एक शून्य, कॅन्सल. आता 900 भागिले किती? 31 गुणाकार भागाकार करायचे. 31 एक 31, 31 दोन्ही 62 इथे लिहू आपण. 62. 90 मधून 62 गेले, शिल्लक राहिले किती रे? 28. किती राहिले? 28. झाले किती? 280. 31 न
बघा लक्ष द्या, 31 नम 279, 31 नम 279 म्हणजेच 31 नम 279. ह्या 280 मधून 279 गेले, शिल्लक राहिला किती? 1. 1ला 31 न भाग जात नाही. मग आता पॉईंट दिला तर त्या 1 सोबत काय होईल? 0 वाढल, म्हणजे काय झाले? 10 झाले. इथं 10 झाले असतील तर त्या 10ला सुद्धा भाग जातो का? नाही. इथं 0 वाढवा. पुन्हा झाले किती रे? 100. मग आता 31 त्रिक किती? 99. सॉरी किती? 31 त्रिक किती? 93. मग 0.29.03चा आपल्याला भाग बसतो. असा पर्याय आहे. पर्याय नंबर किती आहे? 2. बघा लक्ष द्या, पर्याय नंबर 2. कसं सोडवलं समजतंय का? बघा लक्ष द्या, आणखी पुन्हा एकदा सांगतो. 312 विद्यार्थी शाळेमध्ये होते. बघा आता 312 विद्यार्थी किती होते? शाळेमध्ये होते. 312 विद्यार्थी आहेत. 312 पैकी 310 काय झाले? पास झाले. 312 म्हणून 310 गेले, नापास किती राहिले रे? 2. नापास म्हणजे नापास झाले, शाळा सुटली त्यांची. त्यातील 220 विद्यार्थ्यांनी काय केला? प्रवेश केला. किती विद्यार्थ्यांनी? 220 विद्यार्थ्यांनी. मग 220 विद्यार्थ्यांनी जर प्रवेश केला असेल तर 310 मधून 220 गेले, यांची वजाबाकी केली तर 90 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. किती पैकी? 310 पैकी. मग याला पुन्हा आपण सोडू शकतो. लक्ष द्या, 310 पैकी 90 गुणिले किती? 100. हा एक 0, हा एक 0 कटला. 90 गुणिले काय? 90 गुणिले 10 किती होणार आहे? 900. 90 गुणिले 10 किती होणार आहे? 900. मग 900ला कशानं भाग द्यायचे? 31नं. 31 का 31? 31 दोन्ही 31 दोन्ही किती? 62. मग त्या 90 मधले 62 गेले, शिल्लक राहिले 28. इथं 0 आहे म्हणजे झाले किती? 280. 31 नम 279 भाग बसला 29चा. पुन्हा उरला 1. 1ला भाग जात नाही, पॉईंट दिला, 10 झाले. पुन्हा भाग जात नाही, पुन्हा 0 वाढला, इकडे एक 0 वाढला. 31 त्रिक किती? 93. याचं उत्तर येतं 29 पॉईंट किती रे? 3. पर्याय नंबर किती? 2. चला त्यानंतरचा क्वेश्चन बघा, मालिका पूर्ण करा. तर इथे एक थोडीशी मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा लक्ष द्या. अंकांची काय करायची? इथं उलट फरक करायचे. एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकता. बघा लक्ष द्या. तर या 45चं उलटं काय होते? 54. 56चं उलटं काय होते? 65. हे शेवटचा 5 रिकामा आलेला आहे. पुन्हा त्याच्यानंतर यांची अदलाबदल अशी होते, यांची अदलाबदल अशी होते. तर 67ची अदलाबदल काय होते? 76. असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 2. तुम्ही फरकाने जरी गेलं तर फरक कितीचा येतो? 9चा 5चा 9चा 2चा 9चा 2चा, यासुद्धा फरकाने जाऊ शकता. तर बघा हा शेवट इथला जे 5 आहे तो 5 कट करत झाला. तर 45 आणि 54 मध्ये फरक कितीचा आहे? 9चा. 45 मध्ये जर 9 टाकले तर 54 होतात, आणि 54 मध्ये 2 टाकले तर 56 होतात. 56 मध्ये जर 9 टाकले तर 65 होतात, 65 मध्ये 2 टाकले 67 होतात, आणि 67 मध्ये 9 टाकले तर काय येतात? 76. तुम्ही असं सुद्धा उत्तर काढू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, 17, 18, 19, 20, 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढत असताना आपल्याला काय करायचे? तर सर्वप्रथम पहिली संख्या किती आहे? 17. काय आहे? पहिली संख्या 17. तर पहिली संख्या घ्या 17, शेवटची संख्या घ्या 40 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 17 आणि 40 किती? 57. 57ला 2 भाग जात नाही. 17 पासून 40 पर्यंत संख्या किती आहेत? मग 17 ते 40 पर्यंत संख्या काढत असताना 40 मधून 17च्या अगोदरची संख्या कोणती? 16. 16 मायनस करायची. जर 16 मायनस केले तर उरतात किती? 24. किती होतात? 24. आणि 24ला जर 2 भाग दिले तर काय येतं? 12. मग आता या दोघांची बेरीज किती आली? 57. 57 गुणिले काय करायचे आपल्याला? 12. 12 सत्ती 84. 84ला काय आलं? 4. हातचे आले किती रे? 8. 12 पंचे 60. 60 आणि 8 किती? 68. पर्याय नंबर किती? 4. तर याचं उत्तर इझी होतं विद्यार्थी मित्रांनो. पर्याय नंबर किती? 4. त्यानंतर आहे प्रश्न, त्यानंतरचा क्वेश्चन बघा, मालिका पूर्ण करा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे. या 13 आणि काय 27 मध्ये फरक टाकायचे. फरक किती आहे?
14चा. नंतर 27 आणि 42मध्ये फरक येतो 15चा. नंतर फरक आहे 16चा. नंतर फरक आहे 17चा. नंतर फरक येईल 18चा. मग 75 आणि 18 यांची बेरीज करायची. 8 आणि 5 13, 13ला 3 हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9. पर्याय नंबर किती? 1. उत्तर येतं 93. काय आलं उत्तर? 93. त्यानंतरचा प्रश्न आहे बेरीज करायचा. आता सर्वांना बेरीज आली पाहिजे. एकक स्थानच्या अंकांची बेरीज करा सर्वप्रथम. एकक स्थानच्या अंकांची बेरीज काय काय आहे? 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती? 12. 9 आणि 3 किती? 12. 12 आणि 2 किती रे? 14. 14 आणि 1 15 म्हणजे एकक स्थानी येणार आहे 5. पण दशक स्थानच्या अंकाची बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 किती? 9. 9 आणि 1 10, 10 आणि 1 11. 11 आणि हाच्याचा आहे काय येणार? 12. असा पर्याय कुठं आहे? सॉरी इथं नाहीच आहे. तर उत्तर येणार 11. तर शेवटी आलं किती? 15 15. पुन्हा बघा बेरीज कशी करायची. एकाखाली एक लिहून करा जर समजत नसेल तर. बघा आपण लिहून घेऊ आधी. 1 2 3 4 5. पुढं त्याच्या एकक स्थानचे कसे कसे अंक आहेत तसेच लिहून घेऊ. 1 2 3 4. पुढं आहे 1 2 3 1 2 1. यांची बेरीज केली. 5 पर्यंतची बेरीज 15 येते. 15ला 5 हातच्याला 1. या 4 पर्यंतची बेरीज येते 10, 10 आणि 11, 11ला 1 हातच्याला 1. यांची बेरीज येते 6, 6 आणि किती? 7. किती येणार आहे? 7. इकडे लिहून वाटलंच तर 5 1 7. 5 1 7. 5 1 7 5 1 7 5 1 7 परत ठिकाणी. पुढं 2 आणि 1 किती? 3. पुढं 1ला 1 किती? 13 715. कुठं आहे पर्याय? पर्याय नंबर 1. तर सोप्या सोप्या पद्धतीने बेरीज करा. तर 66चे उत्तर येते पर्याय नंबर 1. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वयवारीचा क्वेश्चन आहे. एका वर्गामध्ये 75 विद्यार्थ्याचे सरासरी वय 7 वर्ष आहे. त्यात त्याच्या शिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 7.5 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? तर विद्यार्थी मित्रांनो याला शॉर्टकट काढू आता आपण. तर सर्वप्रथम याला कसं काढायचे? विद्यार्थी इकडे लिहू आपण विद्यार्थी आणि इकडे लिहू सरासरी किंवा व्यक्ती. सुरुवातीचे व्यक्ती किती होते? 75. 75 व्यक्तीचं सरासरी काय आहे? 7. नंतर शिक्षकाला म्हणजे झाले किती? 76. सरासरी झाली किती? 7.5. आता शॉर्टकट काढायचे. पूर्वीपेक्षा व्यक्ती वाढले कितीने? 1ने. पूर्वीपेक्षा सरासरी वाढली कितीने? 0.5. 0.5. आता काय करायचे? सरासरीतल्या फरकाने व्यक्तीला गुणाकार करायचे. कोणत्या? पहिल्या व्यक्तीला. कोणत्या व्यक्तीला? पहिल्या व्यक्तीला. तर पहिल्या व्यक्तीला गुणाकार करा किंवा दुसऱ्या व्यक्तीला गुणाकार करा आणि पहिल्याच्या सरासरीची बेरीज करा. कोणतेही करा, सोपं जाईल. 0.5 जर 76ला जर गुणाकार केला तर 76चं अर्ध काय होईल? 38. किती होईल? 76चं अर्ध काय होईल? 38. आणि 38 आणि 7 किती? 45. असं उत्तर येतं. पर्याय नंबर किती? 3. जर तुम्ही 75ला जर भाग दिलं तर 75चं अर्ध येतं 37 किती? 5. 37.5 आणि 7.5ची जर बेरीज केली तरी सुद्धा उत्तर येतं. पर्याय नंबर किती? 3. तर तुम्ही स्वतः करून बघा विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीचे व्यक्ती 75, नंतरचे व्यक्ती शिक्षक आल्यामुळे 76 झाले. सुरुवातीची सरासरी होती 7, नंतरची सरासरी होती 7.5. इथं व्यक्ती कितीने वाढ झाली? 1ने. सरासरीमध्ये वाढ झाली 0.5ने. मग सरासरीने काय करायचे आहे? 0.5ने जर तुम्ही नंतरच्या व्यक्तीला गुणाकार केला तर सुरुवातीच्या व्यक्तीसोबत काय करायचे? बेरीज. कारण की दोन्हीकडे बी काय आहे? प्लस. ट्रिक आहे करून बघा. 76 गुणिले काय करू शकता तुम्ही? 76 गुणिले 0.5 प्लस काय करू शकता? 7 किंवा 0.5 गुणिले 75 प्लस काय करू शकता? 7.5 यांचा तुम्ही गुणाकार करू शकता. तर तुम्ही स्वतः सोडून बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर येतं. नसेल तर 75 गुणिले 7 गुणाकार करा, 76 गुणिले 7.5 करा. याच्यातला फरक म्हणजे काय येणार? शिक्षकाचं वय. तर शिक्षकाचं वय येतं किती? 45 वर्ष. तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका त्रिकोणाचा पाया 12 सेमी व उंची 6 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले काय असणार आहे? उंची. मग याला सोडवायचे कसं? तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2
पाया गुणिले पाया किती आहे 12 आणि उंची किती आहे 6. बे एक बे बे सकम 12 साय साय 36. तर याचं उत्तर येतं 36 मी. पर्याय नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, एका जंगलात 2 वर्षापूर्वी सागाचे 30,000 वृक्ष होते. दरवर्षी शेकडा 6% याप्रमाणे जंगलतोड झाली, तर आज जंगलात वृक्षांची संख्या किती? दरवर्षी 6% म्हणजे 100वर 6 असे झाडं तुटले जातात. 100वर 6 असतील तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो, एका हजारवर किती असतील? 60 असतील. एका हजारवर जर 60 असतील तर 10,000वर किती असतील रे? 600. 10,000वर 600 असतील तर 30,000वर किती असतील? 1,800. काय झाले? 1,800. 30,000मधून 1,800 मायनस करा. तोंडी उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. काय तर तोंडी येते. मग 30,000चं 6% काढलं तर 30,000चं 6% काढून घ्या वाटलंच तर. 30,000 गुणिले 6 भागिले 100. हे 2 शून्य कटले. 300 गुणिले 6 काय आलं? 1,800. पहिल्या वर्षी 1,800 गेले. 3,000तून 1,800 गेले. 3,000तून 1,800 गेले तर सर्वप्रथम 1,000 काढा. 29,000 राहिले. 29,000तून 800 गेले तर 28,000 किती राहिले? 200. किती राहिले? 28,200. 28,200चं पुन्हा किती काढायचे आपल्याला? 6% मायनस करा. हे 2 शून्य कटले. 6 दोन्ही 12. 6 दोन्ही 12. 6 8 48. 48 आणि 1 49. 49ला 9 हातचे आले किती? 4. 6 दोन्ही 12. 12 आणि 4 किती? 16. 1600 काय रे? 92 वजा करायचे. तर 28,000तून आता सर्वप्रथम आपण 1600 मायनस करा. आता 200 मधून जर 92 मायनस केले तर शिल्लक काय राहतील? 200 मधून किंवा इथे 100 मधून कसे जशी वजाबाकी करता येईल तुम्हाला तशी वजाबाकी करा. 28,200 मधून जर 1692 केले तर याचं उत्तर येतं 26,508. 26,508 असा पर्याय नंबर किती आहे? 2 आहे. तर तुम्ही वजाबाकी करून घेऊ शकता. पर्याय नंबर किती? 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, 2.40 किलोग्रॅम 1200 ग्रॅम मायनस 130 ग्रॅम वजाबाकी करायचे. तर सर्वप्रथम याला 1 किलो बरोबर 1,000 ग्रॅम असतं. तर याचं किलो ग्रॅममध्ये काढून घ्या. तर 2.40 किलो म्हणजे 2400 ग्रॅम. किती? 2400 ग्रॅम. किती झालं हे? 2400 ग्राम. एकूण वजन 2400 ग्रॅम. 2400तून आपलं किती गेलं? 1200 गेलं. 1200 गेलं. शिल्लक राहिलं 1200 ग्रॅम. 1200 ग्रॅममधून किती मायनस करायचे आपल्याला? 100 गेलं. 1100 राहिलं. 1100मधून 30 गेलं. शिल्लक किती राहिलं? 1070. 1070 कुठं आहे? पर्याय नंबर 4. तर याचं उत्तर येतं पर्याय नंबर किती येतं? 4. किती आहे? पर्याय नंबर 4. तर 1100 किती? 70. त्यानंतरचा क्वेश्चन आहे